नमस्कार, पदार्थ रेसिपीज मराठीमध्ये मी स्वाती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। सण म्हटलं की गोडाचे पदार्थ केले जातात, तर याच गोडाच्या पदार्थामधील एक म्हणजे गुळपोळी, जी संक्रांतीला आवर्जून केली जाते। याला गुळपोळी किंवा तिळपोळी असं देखील म्हटले जातं। तर मी तुमच्यासाठी आज एकदम खुसखुशीत ठिसूळ 7 ते 8 दिवस टिकणारी खुसखुशीत खमंग अशी तिळपोळी, गुळपोळी किंवा तिळगुळ पोळी कशी बनवायची ते दाखवणार आहे। स्टेप बाय स्टेप अतिशय खमंग खुसखुशीत तिळपोळी कशी बनवायची हे तुम्हाला मी सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा, कारण अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्याकरता आणत असते, त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळतील। चला तर मग तिळगुळ पोळी बनवायला सुरुवात करूया। तिळगुळ पोळी बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम हवंय गव्हाचं पीठ। इथे मी 2 पळी गव्हाचं पीठ घेणार आहे। कुठलीही पोळी बनवायची म्हटली की आपल्याला पीठ हे आवर्जून चालूनच घ्यावं लागतं, जेणेकरून पीठ छान एकसंत होतं आणि पोळी छान होते। पीठ इथे मी छान पद्धतीने चाळून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता हे पीठ आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता यामध्ये मी घालणार आहे चवीप्रमाणे मीठ। मीठ नक्कीच घालायचं, म्हणजे पोळीची चव आणखी वाढते। आता पोळी छान खुसखुशीत व्हावी याकरिता यामध्ये आपल्याला 1.5 चमचा गरम तेलाचं मोहन घालायचे। पोहे खायच्या चमच्यानुसार म्हटलं तर आपल्याला 7 ते 8 चमचे तेल यामध्ये घालावं लागेल। तेलामुळे आपली ही पोळी छान खुसखुशीत होते आणि जास्त काळ टिकते। तेल गरम असल्याने पीठ आणि तेल आपण चमच्याच्या साहाय्याने हलकसं मिक्स करून घेऊ आणि तेल हलकसं थंड झालं की तेल आणि पीठ एकमेकांना आपल्याला छान पद्धतीने चोळून घ्यायचं आहे, जेणेकरून तेलाच्या अजिबात गुठळ्या पीठामध्ये राहणार नाही आणि ते एकसारखं असं कालवलं जाईल। आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचं घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ जास्त सैलसर पडता कामा नये, नाहीतर आपली पोळी हवी तशी क्रिस्पी होत नाही। इथे मी छान घट्टसर असं पीठ मळून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आता हे पीठ झाकून आपल्याला एक अर्धा ते पाऊण तासाकरिता सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। आपले हे पीठ जोपर्यंत सेट होत आहे तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊ। त्याकरिता इथे मी घेतलेला आहे 1.5 वाटी तीळ। पोळी छान खमंग व्हावी याकरिता आपल्याला तिळगुळाची पोळी करताना गावरान तिळाचाच वापर करायचा आहे। हे तीळ मी स्वच्छ निवडून घेतलेले आहे। 1.5 वाटी तिळासाठी इथे मी 2.5 वाटी गुळाचा वापर करणार आहे। तुम्ही गोड तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, पण मी अतिशय परफेक्ट प्रमाण तुमच्याकरिता सांगत आहे। आता सारण बनविण्याकरिता इथे मी एक कढई गॅसवरती तापवत ठेवलेली आहे। कढई छान तापली की आपण घेतलेले तीळ यामध्ये टाकून घेऊ। तीळ आपल्याला मंद आचेवर छान खरपूस होईपर्यंत आणि तिळाचा खमंग असा वास येईपर्यंत व्यवस्थित अशी भाजून घ्यायचे आहेत। हे तीळ भाजायला आपल्याला 5 ते 6 मिनिटे लागतात। 5 ते 6 मिनिटांमध्ये इथे हे आपले अगदी खरपूस असे तीळ भाजून होतात। याला आपण काढून पूर्णपणे थंड करून घेऊ। तीळ थंड करून आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याला काढून घ्यायचंय। आता हे तीळ आपण असेच मिक्सरला बारीक करून घेऊ। इथे तुम्ही बघू शकता, हे तीळ मी मिक्सरला हलकेसे बारीक करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता हे तीळ आपण एक वेळ मिक्स करून घेऊया आणि आपण घेतलेलं गूळ यामध्ये आपल्याला ॲड करायचे। आपण तीळ आणि गूळ सोबत वाटले तर तीळ व्यवस्थित वाटले जात नाहीत, याकरिता तीळ आपल्याला हलकेसे बारीक करून मग त्यामध्ये गूळ ॲड करायचे। आता सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घेऊ आणि मध्ये मध्ये चमचाने मिक्स करत व्यवस्थित असं वाटण तयार करून घेऊया। आता तुम्ही बघू शकता, इथे आपलं पोळीचं सारण तयार आहे। या सारणामध्ये तुम्ही वेलची, जायफळची पूड किंवा शेंगदाणे देखील घालू शकता, पण मी इथे साधं सिंपल असं सारण बनवून घेतलेलं आहे। तुम्ही आवडीप्रमाणे पदार्थ यामध्ये ॲड करू शकता। सारण तयार करून झाल्यावर आपण ते हाताने व्यवस्थित असं सुट करून एकजीव करून घेऊया। इकडे आपलं पीठ देखील छान सेट झालेलं आहे आणि हलकसं मऊ देखील झालेलं आहे। आता हे पीठ आपल्याला 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित असं हाताने मळून घ्यायचे, जेणेकरून आपलं हे पीठ छान लवचिक होतं आणि पोळ्या छान होतात। 2 ते 3 मिनिटे हे पीठ मी छान लवचिक असं मळून घेतलेलं आहे। आता आपण याच्या पोळ्या करायला घेऊया। त्याकरिता पिठामधून आपण छोटे छोटे बॉल्स तयार करून घेऊया। नॉर्मल पोळीच्या अर्धे बॉल आपल्याला करून घ्यायचे आहेत।
पिठाचे बॉल्स तयार करून झाले की आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पिठाच्या पाऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत। ही पिठाची पारी आतून जाड आणि कोपऱ्यातून पातळ आपल्याला करून घ्यायची आहे। व्यवस्थित मोठी अशी पारी मी तयार करून घेतलेली आहे। आता यामध्ये आपण सारण भरूया। सारण हाताने मोकळं करून मगच आपल्याला यामध्ये भरायचं आहे, जेणेकरून हे सारण तिळपोळीच्या व्यवस्थित टोकापर्यंत जाईल। आता आपल्या पोळीमधील सारण बिलकुलही बाहेर निघू नये आणि पोळी फुटू नये याकरिता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच आपल्याला व्यवस्थित सारण भरून घ्यायचं आहे। जर तुम्ही या पद्धतीने सारण पोळीमध्ये भरून घेतलं तर तुमची पोळी ही अजिबात फुटणार नाही। इथे तुम्ही बघू शकता मी पोळीमध्ये व्यवस्थित असं सारण भरून घेतलेलं आहे। आता पोळीचं जे एक्स्ट्राचं पीठ असतं ते आपण काढून घेऊया आणि आपण छान ह्याला गोल करून घेऊ, जेणेकरून सारण व्यवस्थित पोळीमध्ये पसरलं जाईल। हाताने थोडं प्रेसही करून घ्यायचं आणि इथे ही आपली पोळीसाठीची पारी बनून तयार आहे। थोडंसं सुकं पीठ लावून ही पोळीची पारी हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायची आहे। सुरुवातीला मध्यभागूनच आपल्याला ही पोळी लाटायची आहे, जेणेकरून सारण व्यवस्थित काठोकाठ पोहोचावं। एकदा पोळी हलकीशी लाटून झाली की आपण पोळीचे कॉर्नर पातळ असे लाटून घेऊया। इथे एक महत्त्वाची बाब म्हणजे पोळी फुटू नये याकरिता पोळी आपल्याला अगदी अलगद हाताने लाटायची आहे। जर पोळी आपण दाबून लाटली तर ती फुटण्याची शक्यता असते। इथे आपली पोळी लाटून तयार आहे, तुम्ही पाहू शकता। आता ही पोळी आपल्याला तव्यावरती टाकून घ्यायची आहे। पोळीसाठी तवा आपल्याला मीडियम गरम हवा आहे। एका साईडने हलकीशी पोळी आपण भाजून घेऊ आणि पोळी आपण पलटी करून घेऊ। आता वरतून आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। तुपामुळे आपली पोळी छान खुसखुशीत होते आणि जास्त काळ टिकते, याकरिता शक्यतो तूपच लावायचं आणि लो फ्लेमवरच ही पोळी आपल्याला भाजून घ्यायची आहे। मी पोळी पलटवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता पोळी फुलायला देखील सुरुवात झालेली आहे। या साईडनेही आपण छानपैकी तूप लावून घ्यायचं आहे। तुपाने पोळीला फ्लेवर खूपच छान येतो। संपूर्ण पोळी भाजताना आपल्याला गॅस लो टू मीडियमच ठेवायचा आहे, जेणेकरून ही पोळी छान खुसखुशीत आणि खमंग अशी भाजली जाते। एक पोळी भाजायला आपल्याला 4 ते 5 मिनिटे सहज लागतात। 4 ते 5 मिनिटांमध्ये अतिशय खुसखुशीत आपली पोळी बनून तयार होते, तुम्ही बघू शकता। आता याच पद्धतीने आपण सर्व पोळी बनवून घेऊया। पोळी बनवल्यानंतर ती गरम पोळीच्या डब्यात ठेवायची नाही, अशीच हवेला हडकू द्यायची, म्हणजे ती छान ठिसूळ होते। आणि तुम्ही बघू शकता इथे आपली अतिशय खुसखुशीत खमंग अशी तिळपोळी, गुळपोळी किंवा तिळगुळ पोळी बनून तयार आहे। ही पोळी संपूर्णपणे थंड करून तुम्ही एअर टाईट डब्यामध्ये भरून घेऊ शकता। ही पोळी 7 ते 8 दिवस आरामात टिकते। तर या संक्रांतीला माझ्या पद्धतीने तिळगुळ पोळी तुम्ही एकदा नक्कीच करून बघा आणि कशी झाली कमेंट बॉक्सद्वारे आम्हाला कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत देखील शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा। लवकरच भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत। आणि हो, सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा।